नमस्कार मंडळी, मी आज ऑफिसच्या लंच बॉक्ससाठी लौकीचे कोफ्ते म्हणजे दुधीचे कोफ्ते बनवते आणि त्यासोबत ग्रेव्ही, भात, चपात्या आणि रायता बनवते। सकाळच्या गडबडीमध्ये हे फटाफट बनवू शकतो। तर चला तर मग सुरू करूया। सगळ्यात पहिला मी इथे एक लौकी घेतली आहे। लौकीला छिलून असा अर्धा कापून घेतलाय। आता ह्याला किसून घ्यायचं। बारीक किसणीने किसलं तरी चालते, मोठ्या किसणीने किसली तरी चालते। आता पूर्ण लौकी मी किसून घेतली आहे। आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालून मिक्स करून ह्याला असं साईडला ठेवायचं एक 5-10 मिनिटांसाठी। तोपर्यंत भात लावूया। मी 2 वाट्या तांदूळ घेतलेत आणि तांदूळ 1-2 वेळा धुवून पाणी काढून परत चांगलं पाणी घालून मीठ घालून ह्याला शिजायला ठेवले। मी पातेल्यामध्येच भात बनवते। पातेल्यामध्ये भात चांगला सुट्टा बनतो म्हणून मी पातेल्यातच बनवते। कुकरमध्ये बनवला तरी चालेल। आता या लौकीला असं पिळून घ्यायचं, कारण लौकीमध्ये ऑलरेडी पाणी भरपूर असतं। मीठ घातल्यामुळे अजून त्याच्यातलं पाणी जास्त निघतं। अशा प्रकारे पिळून लौकीतलं पाणी काढायचं। त्याच्यामुळे मग कोफ्ते पण छान बनतात। आता लौकी चांगली पिळून घेतली आहे, तुम्ही बघू शकता इतकं पाणी निघलं ह्याच्यातलं। आता हे पाणी असं साईडला ठेवायचं। हे पाणी टाकायचं नाही, आपण हे पाणी चपातीचं पीठ मळायला किंवा ग्रेव्हीमध्ये वापरू शकतो। आता ह्या लौकीमध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेल्या 2-3 हिरव्या मिरच्या, आता ह्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, जिरा पावडर, धने पावडर, गरम मसाला, मीठ, हे सगळे मसाले असं घालून घ्यायचे। बेसिकचे मसालेच आहेत। आणि त्यासोबत मी 2 वाट्या बेसन घेतले आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ 2-3 चमचे घेतलं तरी चालते। तांदळाच्या पिठामुळे कोफ्ते कुरकुरीत बनतात। ह्याला आता चांगलं मिक्स करायचं आणि थोडंसं ह्याच्यात तेल घालायचं जे हाताला चिटकणार नाही। अशा प्रकारे छोटे छोटे कोफ्ते बनवून घ्यायचे। कोफ्त्यांची साईज लहान मोठी तुम्ही करू शकता। हे अशा प्रकारे सगळे कोफ्ते बनवून तयार झालेत। आता आपण ह्यांना तळून घेऊया। तेल मी गरम करायला ठेवलं होतं, तेल चांगलं गरम झालंय। आता ह्याच्यामध्ये कोफ्ते घालूया आणि तळून घेऊया। कोफ्त्यांना मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचं, हाय फ्लेम नाही करायची, नाहीतर आतून चांगले भाजले जात नाहीत। हे बघा, तुम्ही बघू शकता कोफ्ते अगदी चांगले फ्राय झालेत। असा गोल्डन कलर येईपर्यंत त्यांना भाजून घ्यायचं। आता ह्यांना आपण बाहेर काढूया आणि अशा प्रकारे सगळे कोफ्ते फ्राय करून घेऊया। आता कोफ्ते तळून झाले, तर आपण ग्रेव्हीची तयारी करूया। ग्रेव्हीसाठी मी कढई ठेवली। आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि आता ह्याच्यामध्ये थोडीशी दालचिनी, थोडीशी काळी मिरी, 1 तेजपत्ता, 2 वेलदोडे जरा भाजून घ्यायचं। त्यासोबत थोडंसं आलं, थोडेसे लसणाच्या कळ्या आणि आता इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलाय, असा मोठा चिरून घेतलाय, हा याच्यामध्ये घालायचा। थोडेसे जिरे घालायचे, थोडेसे धने घालायचे आणि आता इथे मी 2 टमाटर चिरून घेतलेत असे मोठे ते घालायचे। त्यासोबत 8-10 काजूच्या बिया घेतल्यात, ह्या घालायच्या। थोडंसं मीठ घालायचं। आता हे थोडंसं चांगलं तेलात सगळं भाजून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ह्याला झाकून 1-2-3 मिनिटं असंच बारीक गॅसवरती शिजू द्यायचं। आता आपण चेक करूया 2-3 मिनिटांनंतर। हे बघा, आता हे सगळं ह्याच्यामध्ये चांगलं शिजलं गेलंय। गॅस बंद करूया। आता हे थंड झाले। आता एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि याच्यामधून ह्याला पेस्ट बनवून घेऊया। अगदी स्मूथचा पेस्ट बनवून घ्यायचा। हे बघा, तुम्ही बघू शकता। आता आपण ह्याला फोडणी देऊया। त्याच्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आणि याच्यामध्ये थोडं तेल घालायचं। तेल चांगलं गरम झालंय। आता ह्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पावडर घालायची 1 टेबलस्पून, ह्याच्यामुळे कलर खूप छान येतो ग्रेव्हीला। आणि आता ह्याच्यामध्ये वाटलेला मसाला घालायचा आणि चांगला मसाला भाजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत। अशा प्रकारे केल्यामुळे ग्रेव्ही खूप छान बनते, बिलकुल हॉटेलसारखी ग्रेव्ही बनते। आता मसाला चांगला भाजलाय, तुम्ही बघू शकता मसाला तेल सोडू लागलाय। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं। लौकीचं जे पाणी आपण ठेवलं होतं ते पहिला घालायचं आणि त्यासोबत इथं गरम पाणी पण घालायचं। ग्रेव्ही आपल्याला किती करायची, किती थिक करायची त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता, कमी जास्त करू शकता। आता ह्याला चांगली उकळी येऊ दे। मीठ पहिला आपण घातलेलं आहे, त्याच्यामुळे आता मीठ घालायची गरज नाही, पण तुम्ही टेस्ट करून बघू शकता आणि गरज वाटली तर थोडंसं घालू शकता। आता ह्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी आणि थोडासा गरम मसाला घालूया। 1-2 मिनिटं ग्रेव्हीला शिजू देऊया। आता ही आपली ग्रेव्ही तयार आहे, हिला उतरून साईडला ठेवायचं। मी चपातीचं पीठ मळून ठेवलेलं, जसं आपण नेहमी मळतो त्या प्रकारे थोडं मीठ घालून चांगलंसं मळून घेतलं होतं। आता आपण चपात्या करून घेऊया। तर एक गोळा घेऊन चपाती लाटूया। आता ह्याला थोडंसं तेल लावायचं, असं फोल्ड करायचं, परत तेल लावून पीठ घालून परत ह्याला फोल्ड करायचं आणि अशा प्रकारे चपाती लाटायची। अशा प्रकारे तेल लावून चपाती लाटल्यामुळे चपाती चांगली फुगते। चपाती लाटून झाली आणि मी गॅसवर तवा पण ठेवला होता। तवा चांगला गरम झाला। आता चपाती भाजून घेऊया। बघू शकता चपात्या किती छान फुगतात। अशा प्रकारे केल्यामुळे मी चपात्या पण बनवलेत आणि त्यासोबत फुलके पण बनवलेत। कुणाला चपात्या हवी असते, कुणाला फुलके हवे असतात, ज्याला जे हवं ते खाऊ शकतात, म्हणून मी दोन्हीही बनवून घेतले। आता चपाती फुलके आपले तयार झालेत, भात पण तयार आहे, कोफ्ते तयार आहे, ग्रेव्ही तयार आहे। आता रायता बनवूया। रायत्यासाठी इथे मी दही घेतले आणि त्याच्यात बारीक चिरलेले टोमॅटो, त्यासोबत बारीक चिरलेली काकडी आणि ह्याच्यात थोडंसं काळं मीठ, थोडीशी जिरा पावडर, थोडीशी काळी मिरची पावडर आणि ह्याला मिक्स करायचं आणि थोडंसं पाणी घालायचं। टिफिनला द्यायचं असं, त्याच्यामुळे आपण जास्त पातळ नाही करायचं रायता, थोडासा घट्टच ठेवायचा। तुम्ही ह्याच्यात कांदाही घालू शकता, मी टिफिनला द्यायचा आहे म्हणून कांदा घातला नाही। आता आपली सगळी तयारी झाली। आता आपण टिफिन भरूया। हे कोफ्त्यांवरती अशी ग्रेव्ही घालायची। तुम्ही बघू शकता कोफ्ते पण किती छान झालेत, ग्रेव्ही पण किती छान बनली आणि हे रायता आणि चपाती। अशा प्रकारचं जेवण तुम्ही मुलांच्या टिफिनला किंवा हसबंडला बनवू शकता। थोडंसं वेगळा टेस्ट पण येतो आणि बनतं पण लवकर, जास्त वेळ नाही लागत ह्याला बनवायला, फटाफट बनतं। आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता बनवायचा तेही तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगू शकता। जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती पण क्लिक नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।